विधानसभा निवडणुकांचा आखाडा तापलेला आहे। प्रत्येक उमेदवार जे आहे ते गावागावात जाऊन प्रचार करत आहेत। त्याचबरोबर कळमनुरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार संतोष बांगर ही सपत्नीक प्रचार करत आहेत। ते आता शिरसम गावात आहेत। वहिनी काय सांगाल, यावर्षी प्रचार 2019ला प्रचार केला, आताही प्रचार करता, कसं वेगळंपण आहे? जास्तीत जास्त प्रतिसाद आहे खूप। दादा काय सांगाल, गावागावात जाऊन प्रचार करताय, कसा प्रतिसाद मिळतो? अतिशय सुंदर असा प्रतिसाद आहे। ठिकठिकाणी गेल्याच्या नंतर फक्त एकच आहे की आमचा मुलगा उभा आहे, आमचा भाऊ उभा आहे, आम्हाला काही सांगू नका, आमची निशाणी धनुष्यबाण, संतोष बांगरला निवडून द्यायचं। महायुतीनं जाहीरनामा वचननामा जाहीर केलेला आहे। तुमचा काय कळमनुरी विधानसभेसाठी जाहीरनामा आणि वचननामा आहे? माझा कळमनुरी मतदारसंघासाठी माझा एकच जाहीरनामा आहे की येणाऱ्या 2024मध्ये पुढच्या महिन्यामध्ये माझ्या आरोग्यासाठी कळमनुरी मतदारसंघामध्ये नंबर 1चं हॉस्पिटल उघडण्याचा माझा संकल्प आहे। विरोधक म्हणतात की गेल्या 5 वर्षात विकास झाला नाही, कुठे गेला विकास? मला वाटते की विरोधकांना काय बोलायचं तर बोलू द्या, पण ही कळमनुरी मतदारसंघातली जी माझी मायबाप जनता आहे त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। कारण की त्यांना माहीत आहे विकास हा संतोष बांगरनेच केला आहे आणि जो पुढचा आमचा उमेदवार आहे तो गाडीमध्ये बसल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ते फुग्याचा कोणता गेम असते ना, ते फटाफट फोडायचा, ते गेम खेळल्याशिवाय त्यानं दुसरं काही केलं नाही। म्हणून आणि तो लहान लेकराचा डॉक्टर आहे, त्याला काही तुम्हाला सांगतो समज नाही, मॅच्युरिटी नाही, त्याच्यामुळे तो उमेदवार आमचे प्रतिस्पर्धी हा होऊच शकत नाही। तुमच्या प्रचारासाठी कुणाकुणाच्या सभा पार पडणार आहेत? सभेसाठी कोण कोण येणार आहे? या ठिकाणी आमच्या सभेसाठी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे हे 15 किंवा 16 तारखेला आपल्या कळमनुरीमध्ये त्यांची तोफ घडणार आहे। या ठिकाणचे खासदार आहेत नागेश पाटील आष्टीकर, त्यांनी तुमचा दानव असा उल्लेख केला, आम्हाला दानवाला हरवायचा असं बोलले। मला वाटते की काय जे विरोधक म्हणत असतील 20 तारखेच्या नंतर 23 तारखेला त्यांना कळून चुकेल की कोण दानव आहे। उद्धव ठाकरेंनी सुद्धा तुमच्यावरती टीका केली, टिप्पणी केली। एक ध्यानात ठेवा, उद्धव साहेब हे मोठे नेते आहेत आणि मला असं वाटतंय की त्यांच्यावर बोलण्या एवढा हा संतोष बांगर नाही। निश्चितच शेवटे कळमनुरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार संतोष बांगर त्यांच्या प्रचारासाठी जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक सभा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, शिरसम, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।